अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील रिक्त पदे तातडीने भरा. आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची विधानसभेत आक्रमक भूमिका. राज्यातील विविध रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना आणि गरीब जनतेला त्रास होतो आहे. अमरावती जिल्ह्यातील विशेषतः मेळघाटातील आरोग्य सेवा कोलमडली असून बालमृत्यू आणि मातामृत्यू होत असल्याने शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी आक्रमक मागणी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभेत राज्यातील विविध रुग्णालयातील असलेल्या रिक्त पदांबाबत चर्चा उपस्थित करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सरकारला धारेवर धरलं. या सरकारचा कार्यकाळ संपत आला असतानाही अद्याप सरकारने रुग्णालयांमधील रिक्त पदे भरणी नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ॲडव्होकेट ठाकूर म्हणाल्या की अमरावती जिल्ह्यातील नवजात शिशूबाबतचा मोठा प्रश्न आहे. मेळघाटात असलेल्या शासकीय रुग्णालयातील रिक्त पदांमुळे मातामृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. नवजात शिशूबाबत कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. याकडे शासनानं लक्ष द्यावं. सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आलं, मात्र तेथे 22 पदे रिक्त आहेत. दंतचिकित्सा महाविद्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील तसेच सिरविंद रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. अंमली पदार्थ, नवजात शिशू, कर्करोग यासारख्या रोगांबाबत चर्चा केली जाते, मात्र पदे भरली जात नाहीत. आता आचारसंहिता लागू व्हायची वेळ आली, मात्र सरकार पदे भरत नाहीत. तातडीने हे पदे भरावीत अशी मागणी यावेळी ॲडव्होकेट ठाकूर यांनी केली. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. यशोमतीताई महोदय, या निमित्तानं मी महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टीची उणीव भासते आरोग्य विभागामध्ये त्याचं मला बोलायचं आहे. अध्यक्ष महोदय, आता हे ससूनबद्दल बोलतात, पण ही सिच्युएशन अख्ख्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये कित्येक पदं त्या ठिकाणी वेकंट ठेवलेली आहेत. आणि आपण नवजात शिशूचं पुण्यामध्ये बोललात, आम्ही नवजात शिशूचं मेळघाटाचं बोलतोय. अध्यक्ष महोदय, अजिबात सोयी तिथे उपलब्ध नाही आहेत. अध्यक्ष महोदय, लहान मुला, नवजात शिशू आणि माता, प्रेग्नंट महिलांचा मृत्यू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. मला या निमित्तानं पॉइंटेड प्रश्न असा आहे की आपण हे जे रिक्त पद आहेत, सुपर स्पेशालिटी निर्माण झाल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 22 पदं रिक्त असं कसं असू शकतं? आपण डेंटलच्या सोयी त्या ठिकाणी दंत चिकित्सालय म्हणून आपण निर्माण केलं, तिथं पदं रिक्त. अध्यक्ष महोदय, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदं रिक्त आणि इरविन हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित व्यवस्था ते रिक्त. मग सगळ्या गोष्टी येतात. अंमली पदार्थ त्या ठिकाणी येतो, मग त्या ठिकाणी नवजात शिशू येतात, त्या ठिकाणी गर्भवती माता येतात, त्या ठिकाणी कॅन्सरचे विषय येतात. अध्यक्ष महोदय, बोलायसाठी आपण खूप सारं आहेत, पण पॉइंटेड प्रश्नांमध्ये हा प्रश्न आहे की हे रिक्त पदांची जागा आता शेवट आलंय. अजूनपर्यंत रिक्त पदांची जागा आपण भरलेल्या नाहीये, त्या कधी भरणार? आणि मग आता 2 महिने, त्याच्यानंतर आचारसंहिता, अजून 6 महिने बिना पदांचं भरणार कधी? हा तुमचा प्रश्न आहे ना. रिक्त पद भरणार कधी? नवजात शिशू आणि मेळघाटामध्ये जी अव्यवस्था होते ती देखील